नमस्कार मंडळी, आपल्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे। आज आपण स्वयंपाकघराची पूर्ण क्लीनिंग करणार आहोत। स्वयंपाकघर फक्त एक जेवण बनवण्याची जागा नाही, तर घराचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे। सकाळची सुरुवात चहाच्या वासाने होते आणि कुठेतरी फोडणीचा खमंग सुगंध दरवळतो आणि घरच्यांसाठी बनवलेल्या प्रत्येक पदार्थामध्ये आपुलकी मिसळलेली असते। च्या धावपळीत किचनची छोटी मोठी कामं होतच असतात, पण आज म्हटलं रोजच्या कामापेक्षा थोडा जास्त वेळ देऊन किचनची एकदा पूर्ण डीप क्लीनिंग करून घेऊया। सुरुवातीला किचनमध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त झालंय, त्यामुळे आधी सगळं सामान एक एक करून आवरून घेते। सगळ्यात आधी ही भांडी आवरून घेते। रोज स्वयंपाक करताना भांडी वापरली जातात, ती धुवून पुसून जागेवर ठेवायची। हे काम रोजचंच आहे, पण खरं सांगायचं तर ही कामे कितीही छोटी असली तरी या कामांमध्ये घरासाठी दडलेलं प्रेम असतं। आता पिठाची भांडी, वाट्या, ताटं, तांबे, पेले सगळी भांडी व्यवस्थित घासून पुसून घेते। सगळी भांडी घासून झाल्यानंतर ती नीट पुसून एका जागेवरती नेऊन ठेवते। रॅकवर रोज लागणाऱ्या बऱ्याच वस्तू असतात, त्यामुळे सगळ्यात आधी सगळी भांडी खाली काढते। लहानपणी माझी आई जेव्हा असं किचन साफ करायला घ्यायची, तेव्हा असं वाटायचं की का हे करते सगळं, पण आता समजतंय की का करायची ती। सगळं काही स्वच्छ असलं की घर पण नीटनेटकं राहतं। आता ती जे काम लहानपणी असताना करायची ती सर्व कामं आता मी सासरी येऊन करते। एका रॅकमधली सगळी भांडी स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती टपामध्ये भरून हॉलमध्ये आणून ठेवली। दुसरी छोटी रॅक होती, ती सुद्धा साफ करायची होती, तर त्यातली सगळी भांडी काढली आणि मांडणी वॉशरूममध्ये नेऊन घासायला ठेवली। बेसिंगवरती एवढी भांडी घासणं शक्य नव्हतं, म्हणून वॉशरूममध्ये नेली आणि साबणाने आणि किसणीने स्वच्छ सर्व बाजूने घासून काढली। प्रत्येक पार्ट घासून काढला, त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली। पाणी नितळून झाल्यानंतर बाहेर नेऊन गाडीवरती सुकत घातली। छोटी मांडणी धुवून झाल्यानंतर मोठी मांडणी घासायला घेतली। मांडणी काढता येत नाही, कारण ती फिट्ट बसवलेली आहे वॉलला, तर टेबलावरती चढून सर्व पार्ट्स तिचे घासून घेतले, स्वच्छ पुसून घेतले आणि त्यानंतर गेले ओट्याची वरची जी टाईल्स होती ती पुसायला। त्याच्यावरती खूप घाण बसलेली होती। आपण जे जेवण करतो त्याचा धूर असतो, तो वरती जाऊन बसतो, त्याच्यामुळे खूप चिकटपणा जमा झाला होता, तर ते सुद्धा साफ किसणीने घासून काढलं। टाईल्स घासून घेतल्या, पुसून घेतली। टाईल्स आणि रॅक्स पुसून झाल्यानंतर आले फ्रीजकडे। फ्रीजमध्ये सुद्धा आपलं रोजच्या वापरातील जे सामान असतं ते साईडला काढून घेतलं आणि स्प्रे मारून छानपैकी पुसून घेतलं। फ्रीजसुद्धा मी बिकोच्या क्लिनिंग फ्रेशनर स्प्रेने पुसून घेतलेला आहे। त्यानंतर आपला जो मेन पार्ट आहे गॅस, आता येतो किचनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे आपला ओटा। रोज स्वयंपाक करताना तेलाचे, मसाल्याचे, पाण्याचे वेगवेगळे डाग पडतात, त्यामुळे आज ओटा एकदम व्यवस्थित क्लीन करून घेते। नेहमीच करते, पण आज डीप क्लिनिंग करत असल्यामुळे अजून स्वच्छ करून घेत आहे। सगळं सामान बाजूला करून ओटा पुसून घेत आहे, धुवून घेत आहे, छानपैकी घासून घेत आहे। ओटा साफ झाला की किचनचा पूर्ण लुकच बदलून जातो। गॅसवर रोज स्वयंपाक होत असल्याने त्यावर तेल व मसाल्याचे डाग पडतात। बर्नरच्या आजूबाजूचा भाग वरचा सरफेस नीट क्लीन करून घेते। ट्रॉलीचे सर्व जे कप्पे आहेत ते साफ करून घेतले आणि बाहेरून जे दरवाजे आहेत त्याचीही नीट साफसफाई करून घेतली। आता किचनमध्ये जे सगळे डबे असतात त्या डब्यांची क्लिनिंग करून घेते। डब्यांमध्ये पीठ, तांदूळ, डाळी सगळं वेगवेगळ्या प्रकारचं ठेवलेलं असतं, तर ते डबे नीट असणे, स्वच्छ असणे ते तितकंच महत्त्वाचं आहे। त्याची भांडी व पिठाचे डबे सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतले, साफ घासून स्वच्छ हॉलमध्ये नेऊन ठेवले। नंतर पिण्याच्या पाण्याचे हंडे व कळशे घासून घेतल्या। आता शेवटी किचनची लादी साफ करून घेते। हंड्यामध्ये फिनेल आणि पाणी घेऊन छान जिथे ते डाग पडले तिथले सगळे पार्ट्स घासून घेतले। असं करताना एक गोष्ट जाणवते, खरं तर घरातली कामं कधीच संपत नाही। एक काम पूर्ण केलं की दुसरं काम समोर तयार असतं, पण हीच तर खरी आपल्या घराची रोजची धावपळ आहे। त्यानंतर सगळं साफ झाल्यानंतर किचन सर्व साफ झाल्यानंतर आंघोळ केली आणि जी भांडी घासून ठेवली होती
ती रॅकमध्ये आणून लावली. मोठ्या रॅकमधली भांडी व्यवस्थित लावून घेतली. त्यानंतर जी छोटी मांडणी होती तीसुद्धा सुकलेली होती, मग तीसुद्धा आणून लावली आणि तिच्यातली भांडीसुद्धा व्यवस्थित लावून घेतली. आणि गाईज एक सांगू का, मी जेव्हा केस धुते ना तेव्हा मी अशाच प्रकारे केस बांधून ठेवते. जनरली मुले अशा प्रकारे केस नाही बांधत, पण मी लहानपणापासून अशी बांधत असल्यामुळे मी जशी रिअल आहे तशीच मी स्वतःला प्रेझेंट केलेलं आहे. तसंच मी कॅमेरासमोर प्रेझेंट. कॅमेरासमोर जरी बघायला वेगळं वाटत असलं व्हिडिओ, तर जशी मी वावरते तशीच मी तुमच्यासमोरही प्रेझेंट झालेली आहे. नंतर घासून ठेवलेले पिठाचे सर्व डबे एक एक करून स्वच्छ पुसून घेतले आणि जे सामान होतं पीठ, डाळी वगैरे ते व्यवस्थित भरून ठेवले. नंतर हॉलचा कचरा काढून लादी पुसून घेतली, स्वच्छ करून घेतली. किचनची लादी झाली की संपूर्ण किचन एकदम फ्रेश दिसतं. मंडळी, बघता बघता आपले किचन क्लिनिंग पूर्ण झालेली आहे. रॅक क्लीन झाली, फ्रीज क्लीन झालं, मांडणी क्लीन झाली, लादी क्लीन झाली, ओटा साफ झालेला आहे, ट्रॉले स्वच्छ झालेले आहेत, हंडे स्वच्छ झालेले आहेत, पूर्ण टाईल्स घराची जी आहे ती स्वच्छ झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ व डीप क्लिनिंग झालेली आहे. घर कितीही छोटं असो किंवा मोठं, स्वयंपाकघरातला आपुलकीचा सुगंध आणि घरच्यांसाठी केलेली मनापासून धडपड त्या घराची खरी श्रीमंती आहे. स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण करण्याची जागा नाही, तर घरातील प्रेमाला, आपुलकीला आणि आठवणींना रोज नव्याने आकार देणारी जागा आहे. सुरुवातीला किचनमध्ये किती सामान पसरलेलं होतं आणि आता बघा सगळं सामान कसा नीटनेटकं लागलेलं आहे. आणि आजचं किचन क्लीन केल्यानंतर खरंच मनाला खूप समाधान मिळतंय. तर मंडळी, आजचा हा किचन क्लिनिंग व्लॉग तुम्हाला कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारचे घरगुती डेली रुटीन किचन क्लिनिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, आपल्या घराची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.